Good morning. Is my voice audible? Yes, sir. Okay, thank you. Yes. So, have you appeared for the IC1 examination yesterday? All of you? Yes, sir. Yes, sir. Okay, so I think in our last lecture, we were up to the different traits evaluated during a group discussion. And already you have faced with that IC examination. That's why instead of going through those traits, we'll go for the thing that we had planned earlier. What is it? Which thing? Which thing had we planned to discuss earlier during our maybe first or second lecture? And yesterday also I have reminded you. Tell me. काल आपण कशाबद्दल डिस्कशन करायचं म्हणून ठरवलं होतं? हा, ग्रामर, करेक्ट. आणि बघा, इंडिव्हिज्युअल ट्रेड्स परत थोडंसं आपण मागे जाऊयात ग्रामरकडे वळण्यापूर्वी. तर इंडिव्हिज्युअल ट्रेड्स कोणते असू शकतात याच्याबद्दल बऱ्यापैकी आपलं डिस्कशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट नॉलेज असेल, पर्सनॅलिटी असेल, बिहेवियर असेल, किंवा युअर कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी असेल, त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज असेल, है की नाही. सो ऑल दिस, किंवा डिसिजन मेकिंग ॲबिलिटी असेल, लिडरशिप क्वालिटीज असतील. So all these things are evaluated during that group discussion. And for further discussions or further details, we can go to that document and read it. Okay. So now let's go ahead for the thing that we have decided, that is to discuss the grammar. Okay. So basically all of us should be clear that without grammar, any language cannot be pure. Do you agree with me? Yes, sir. तर त्या दृष्टीने बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की स्वतःला व्यक्त कसं करायचं, किंवा कोणता विचार कोणत्या शब्दातून कोणत्या रचनेतून मांडायचा, है की नाही. दोज आर द कॉमन प्रॉब्लेम्स विच स्टुडंट्स फेस. सो इफ यू लुक टुवर्ड्स लँग्वेज, some elements of language are very important for communication. So I will share my screen and we will proceed further. Okay. Is my screen visible? Yes, sir. So you might have seen this structure in your last semester also, but take it as one revision. Okay. तर भाषेची सुरुवात कशापासून होते? सुरुवातीला आपण बघितलं तर सगळ्यात छोटा घटक कोणता असतो? तर ते असतात अल्फाबेट्स और लेटर्स. I think we are already aware about it. But beyond that, concentrate on these 4 highlighted aspects. Which are they? Read out. Words, Phrases, phrases, clauses, and sentences. करेक्ट, व्हेरी गुड. मग बघा, आपला या 4 घटकावर जेव्हा जेव्हा या 4 घटकावर कमांड निर्माण होते, किंवा या 4 घटकांचं कम्प्लीट अंडरस्टँडिंग आपल्याला होतं, that time we are able to use or understand that language in a proper manner, right? So basically our problem is about words, because we don't have enough vocabulary, enough storage of words which we can use during our communication. And to understand those words, we need to be aware of one important concept, that is parts of speech. त्यालाच तुम्ही म्हणता शब्दांच्या जाती. Yes or no? त्या कोणत्या कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, तरी पण एकदा सांगा मला. Which are the different parts of speech? Noun. Noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction, right? तर हे शब्द काय आहेत बेसिकली, हे तुम्हाला माहित पाहिजे. कोणता शब्द कशा अर्थानं फंक्शन करतोय. बघा, आता या ज्या कॅटेगरीज आहेत, नाउन टू इंटरजेक्शन, या सगळ्या कॅटेगरीज का केलेल्या आहेत, तर दे हॅव बीन फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन्स, और दोज वर्ड्स हॅव बीन क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन्स इन सेंटेन्सेस. मग कोणता शब्द काय असतो, त्याची डेफिनेशन काय, ते कसा वाक्यामध्ये फंक्शन करत असतो, हे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे.
आणि त्याच्यामध्ये पण verb ही जी कॅटेगरी आहे ती आपल्यासाठी फार महत्वाची आहे. Do you agree or not? Whenever we think of tense, which is the most crucial part in a grammar. Yes or no? मग टेन्सचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला या शब्दामधल्या verbs या कॅटेगरीचा जास्त विचार करावा लागतो किंवा त्याचं अंडरस्टँडिंग कम्प्लीट असणं गरजेचं असतं. आर यू क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, Yes, sir. sir. हा बोला. Yes, sir. हा किंवा नाउन्स काय असतात, वाक्यामध्ये काय म्हणून फंक्शन करतात, प्रोनाउन्स काय असतात, प्रोनाउन्सचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते आहेत, व्यक्तिवाचक सर्वनाम काय असतात, जसं की आय, वी, यू, ते, किंवा त्याचे व्हेरियंट्स आहेत, मी, माय, माइन, माय सेल्फ, यू, युअर वगैरे. तर त्या प्रत्येकाचे अर्थ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यू शुड क्लिअरली नो ऑल दोज वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. Many of the students don't understand the difference between his and him. हिज आणि हिम या शब्दामध्ये काय फरक आहे किंवा शी आणि हर मध्ये काय फरक आहे. मेनी स्टुडंट्स डोंट अंडरस्टँड अँड दॅट इज द प्रॉब्लेम बेसिकली. मग कोण सांगेल मला हिम आणि हिज याच्यामध्ये काय फरक आहे? सांगू शकते कोणी? हे आहेत प्रोनाउन्स, वन ऑफ द कॅटेगरी ऑफ वर्ड्स. हिमचे मराठी अर्थ कोणते आहेत? सर हिम म्हणजे त्याला, हिज म्हणजे त्याचा. करेक्ट, व्हेरी गुड. हिम म्हणजे त्याला किंवा त्यांना आणि हिज म्हणजे त्याचा किंवा त्यांचा. ओके, तर हे फरक बेसिकली सगळ्यांना माहित पाहिजे. त्याच्यानंतर प्रोनाउनचा दुसरा प्रकार आहे की इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, म्हणजे सगळे WH वर्ड्स, प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे शब्द. मग हे WH वर्ड्स काय आहेत, त्या प्रत्येकाचा अर्थ काय आहे, कोणता WH वर्ड कोणत्या सेन्सने वापरला जातो किंवा काय जाणून घेण्यासाठी कोणता WH वर्ड वापरावा हे आपल्याला बेसिकली माहित पाहिजे. आपल्याला ठिकाण जाणून घ्यायचं आहे, तर तुमचा WH वर्ड कोणता असेल? ऍड्रेस जाणून घ्यायचा आहे, ठिकाण जाणून घ्यायचं आहे, लोकेशन जाणून घ्यायचे आहे. हा, गो अहेड, बी इंटरॅक्टिव्ह. हा, कोणते शब्द वापरणार तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी, लोकेशन जाणून घेण्यासाठी? Where? करेक्ट. वेळ जाणून घेण्यासाठी? हा, When. वेन. हा, रिझन जाणून घेण्यासाठी? Why. हा, परत मालकी जाणून घेण्यासाठी? ओनरशिप जाणून घेण्यासाठी? Whom. हा, किंवा रिसिव्हर जाणून घेण्यासाठी whom. लक्षात घ्या. मग याबद्दलचे तुमचे जे अंडरस्टँडिंग आहे ते क्लिअर ठेवा. दॅट इज व्हेरी एसेन्शियल. यू कॅनॉट अल्टर वर्ड्स इन कम्युनिकेशन. वेनची जागा वेअर घेऊ शकत नाही, वेअरची जागा वेन घेऊ शकत नाही. ते खास विशिष्ट शब्द आहेत ज्यांना हार्ड अँड फास्ट मिनिंग आहे, लक्षात घ्या. तर ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स कोणते आहेत ते माहित पाहिजे. त्याच्यामध्ये दिस, दॅट, दिस, दोज काय असते, दिस कधी वापरायचं, दॅट कधी वापरायचं वगैरे. तर त्याच्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे महत्वाची ती म्हणजे verbs. आणि आपण असं समजतो की verbs म्हणजेच टेन्सेस आणि टेन्सेस म्हणजेच verbs. सर तेवढं महत्व त्या क्रियापदांचं आहे. किंवा क्रियापदे म्हणजे काय तर काळ दाखवणारे शब्द आहेत. व्यक्ती कोणत्या वेळेच्या संदर्भात बोलते ते आपण क्रियापदावरूनच ओळखून घेत असतो, किंवा ते वाक्य पूर्ण करते वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहिती आहेत. Yes or no? त्याच्यानंतर ऍडव्हर्ब्स आहेत, क्रियाविशेषण आहेत. मग एखाद्या क्रियेबद्दल जास्त माहिती कोणत्या कोणत्या अँगलने सांगितली जाऊ शकते, तर त्याच्यामध्ये वेळेच्या संदर्भात आपण जास्त माहिती देऊ शकतो, क्रियेच्या वेळेच्या संदर्भात. त्याच्यानंतर क्रियेच्या पद्धतीच्या संदर्भात, एखादी क्रिया केली तर ती कोणत्या पद्धतीने केली त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो, किंवा त्या क्रियेमागे रिझन काय होतं याच्या संदर्भात जास्त माहिती सांगू शकतो. तर ते ऍडव्हर्ब्स काय आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. मग ऍडव्हर्ब्स मध्ये ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम काय आहेत, ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय आहेत, ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर काय आहेत, हे थोडंसं शिकून घेणं गरजेचं आहे. अँड दॅट डझंट रिक्वायर मच एफर्ट्स, बिलीव्ह मी. ओके, त्याच्यानंतर
ऍडजेक्टिव्ह आहेत, विशेषण आहेत. बघा, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, प्राणी प्रत्येकाचं वर्णन करणं ही कम्युनिकेशनची एक गरज असते. डू यू अग्री विथ मी? किंवा आपल्या 5 सेन्सेस मधून आपल्याला जे जाणवतं, आपल्याला जे लक्षात येतं ते व्यक्त करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला ऍडजेक्टिव्हची मदत घ्यावी लागते. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब्स झाले, ऍडजेक्टिव्ह झाले. प्रिपोजिशन्सचा रोल खूप महत्वाचा आहे. मग इन म्हणजे काय, इन टू म्हणजे काय, ऑन, आउट, बिटवीन, अमंग, अमंगस्ट, हे सगळे शब्द, त्याचे अर्थ, कोणता शब्द कोणत्या सेन्सने वापरला जातो हे तुम्हाला सगळं माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडा वेळ तुम्ही देणं गरजेचं आहे. ओके. आणि परत लक्षात ठेवा, हे जे शब्द आहेत, दीज आर कॉमनली युज्ड वर्ड्स. whatever words come under all these 8 categories or parts of speech, they are commonly used words. Without those words, we cannot imagine English. We cannot imagine this language, international language. That's why our understanding about all these basic words must be clear, 100% clear. Try to understand. त्याच्यानंतर परत कंजंक्शन्स आहेत. शब्द वाक्य जोडण्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत. कोणते कोणते शब्द आहेत, कोणता शब्द कोणत्या अँगलनी वापरला जातो, अँड म्हणजे काय, बट म्हणजे काय, आहे की नाही, दो म्हणजे काय, ऑल दो म्हणजे काय, इव्हन दो म्हणजे काय, किंवा बाकीचे जे फॅन बॉईज नावाचं एक क्ल्यू आहे, एफ स्टँड्स फॉर, आहे की नाही. आणि त्याच्यानंतर ए स्टँड्स फॉर अँड ॲज वेल ॲज, देन एन स्टँड्स फॉर नायदर नॉर, त्याच्या जवळचा आयदर ऑर, त्याच्यानंतर बट, त्याच्यानंतर ओ स्टँड फॉर ऑर अदरवाईज. या शब्दांचे अर्थ काय आहे, कोणत्या सेन्सने वापरले जातात, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते शब्द वापरले जातात ते माहीत पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर एस आहे, एस स्टँड फॉर सो हेन्स देअरफॉर, हे शब्द काय आहेत ते माहीत पाहिजे आपल्याला. अँड ऑलरेडी इन द PDF of last semester I have provided all those details. Just go through them. That material is ready with you. Try to understand. त्याच्यानंतर मग आर्टिकल्स किंवा इंटरजेक्शन, these are minor categories. We need not to care more about it. But articles are more important than interjections. Okay? ठीक आहे. तर मग हे शब्द जेव्हा एकत्र येतात, कॉन्सन्ट्रेट ऑन द स्क्रीन नाव, तेव्हा बनतात त्या फ्रेजेस. Phrase is a group of words. For example, in front of the computer. I am sitting in front of the computer. आता हे in front of the computer काय आहे? It is not a word, but it is a collection of words that is making some incomplete sense. Do you agree with me? Yes, sir. हाँ. आणि या phrases form करण्या Yes, sir. करेक्ट, गुड. या फ्रेजेस फॉर्म करण्यामध्ये प्रेपोजिशन्सचा शेअर, वाटा खूप महत्वाचा आहे. इन फ्रंट ऑफ, नियर, बिसाइड, इन टू, आउट ऑफ, हे शब्द आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते शब्द बेसिकली कळाले की मग आपलं बोलणं हे व्यवस्थित होत असते. त्याच्यानंतर पुढे आहे क्लॉजेस. बघा, पुढची कॅटेगरी बघा स्क्रीनवर, क्लॉजेस. क्लॉजेस काय असतात तर इन आवर सेंटेन्सेस देर इज arrangement of joining two separate parts. मग त्याच्यामधला एक पार्ट असतो त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो आणि दुसरा असतो त्याला सबऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉज म्हणतो. जसं की आफ्टर टेकिंग डिनर वी वेंट फॉर वॉक. बघा, आफ्टर टेकिंग डिनर वी वेंट फॉर वॉक, याच्यामध्ये पूर्ण अर्थ असणारा तुकडा कोणता आहे? इंडिपेंडंट मिनिंग असणारा. एक आहे इंडिपेंडंट मिनिंग असणारा आणि दुसरा आहे डिपेंडंट. फ्रॅगमेंट, फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा. तुकडा कोणता आहे असं वाटतंय आणि पूर्ण वाक्य कोणतं आहे असं वाटतंय तुम्हाला? आता मी सांगितलेल्या एक्झाम्पल मध्ये आफ्टर टेकिंग डिनर वी वेंट फॉर वॉक. After taking dinner. करेक्ट, इट इज वन फ्रॅगमेंट, राईट. जेवण केल्यानंतर तुकडा आहे तो, त्याच्यातून पूर्ण सेन्स आपल्याला मिळत नाही. पण आम्ही चालायला गेलो किंवा आम्ही फिरायला गेलो, इट हॅज कम्प्लीट सेन्स. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज मेन क्लॉज. मग या सबऑर्डिनेट आणि मेन क्लॉजेसचा
आणि तुमच्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचा फार जवळचा संबंध आहे. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत तर हे आफ्टर, बिफोर, की नाही, ॲज सून ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग तुमचे ते शब्द क्लिअर असले की इकडे तुम्हाला फॉर्म करणं, वाक्य शब्द जोडणं हे सोपं जात असतं लक्षात. आर यू क्लिअर? नाउ वी डोंट हॅव दॅट मच टाइम, otherwise we would have gone to all details to that depth, but I am trying to give you the overview of all these things, and I hope you will understand. You are mature enough now. Okay, then comes the sentences. ओके, त्याच्यानंतर येणारा भाग कोणता असतोय आपल्या बोलण्यामध्ये? मग आपलं ते लेखी संभाषण असेल ना ओरल संभाषण असेल, काय येतात आपल्या बोलण्यामध्ये सांगा? Sentence. सेंटेन्सेस. करेक्ट. मग सेंटेन्सेस हे काय असतात तर सेंटेन्सेस आर द ग्रुप्स और कलेक्शन्स ऑफ ऑल दीज अर्लियर एलिमेंट्स, मे बी अल्फाबेट्स, वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस. हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा वाक्य बनत असतं आणि त्यांना पूर्ण अर्थ असतो. एवढं लक्षात घ्यायचं. जेव्हा आपण वाक्य असं म्हणतो that time it has complete sense or meaning. Is it clear? तुमच्या माझ्या संभाषणामध्ये आपण काय वापरत असतो? एकतर वाक्य वापरत असतो किंवा शब्द वापरत असतो. जसं मी तुम्हाला विचारलं समजा, वेअर इज द बॉटल? Where is the bottle? Your answer will be on the table. Yes or no? What is this on the table? It is nothing but it is a phrase. Or you can give the same answer like the bottle is on the table, and that is a sentence. Are you clear? Yes. लक्षात घ्या. So I'll share another screen and we will deal with these sentences, and we will try to understand more about sentences because they are the frequently used or that is the frequently used aspect in our communication. Okay. I'll share another. Is my new screen visible? Yes, sir. Which word have I written on the screen or that Word document? Sentences. Yes. Sentences. Okay. तर सेंटेन्सेस काय असतात हे आपण शिकलोय. आपण त्याचे टाइप्स शिकूयात. ओके. कोणते कोणते प्रकार असतात वाक्यांचे माहिती आहे तुम्हाला? शिकलेले आहात सांगा. पहिला प्रकार कोणता आहे? Statements. हा, स्टेटमेंट्स. त्याला आपण म्हणतो विधानात्मक वाक्य, की जी पूर्ण असतात, प्लेन असतात. ओके. आणि हे जे स्टेटमेंट्स असतात दे आर ऑफ टू टाइप्स. वन इज निगेटिव्ह स्टेटमेंट्स आणि दुसरं असतं ते सांगा. Positive. हा, पॉझिटिव्ह किंवा त्याला आपण म्हणतो अफर्मेटिव्ह. राईट. मग आपल्याला हे माहिती आहे की निगेटिव्हची लक्षणं कोणती कोणती आहेत? हा सांगा. बघा, as the need of communication we have to provide negative information to other people. Do you agree with me? Yes, sir. And sometimes we have to provide that positive information also. म्हणजे या स्टेटमेंटचा पर्पज काय आहे तर समोरच्याला माहिती पोहोचवणं, माहिती देणं. आणि ती माहिती कशी असू शकते तर एकतर सकारात्मक माहिती असू शकते किंवा नकारात्मक माहिती असू शकते. सकारात्मक माहिती देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाक्यांचा प्रकार म्हणजे अफर्मेटिव्ह आणि नकारात्मक माहिती देण्यासाठी वापरले जाणारे सेंटेन्सेस दे आर निगेटिव्ह सेंटेन्सेस. दॅट सिंपल. मग नकारात्मक वाक्याची लक्षणं कोणती कोणती आहेत इंग्लिशमध्ये? एन, द सिरीज ऑफ एन. सांगा कोणते आहे?
No, not, Never. never, Not never. not never, correct. Nothing, no, no one, right? Nobody. Nobody, nowhere. Are you clear? हे सगळे शब्द निगेशन व्यक्त करत असतात आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस तर प्लेन असतात की ज्याच्यामधून आपण सकारात्मक माहिती देत असतो. मग आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, माहिती देण्यासाठी जी वाक्य आपली वापरली जातात ती त्या वाक्यामध्ये कोणता तरी टेन्स असतो, कोणत्या तरी काळाला अनुसरून आपण ही सकारात्मक किंवा नकारात्मक माहिती देत असतो. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. जसं मी तुम्हाला म्हणतो की टुमॉरो आय विल नॉट गो टू ऑफिस. Tomorrow I will not go to office. What kind of information have I given to you? Whether it is positive information or negative information? Negative. Negative info. Correct. Negative. Correct. And what is the tense? Tomorrow I will not go. What is the tense? Future. Future. Correct. मग हे आपल्याला जमलं पाहिजे. किंवा मी तेच दुसऱ्या बाजूला म्हणू शकतो की yesterday I had not gone to the office. Past. Past Correct. tense. निगेटिव्ह माहिती दिली, पास्ट मधून दिली. Are you getting or not? Now I'm not talking about Marathi. Now I'm Present. not talking. Present. Correct. Present tense. Present. Correct. Correct. Now I'm talking about English. Present. Present Correct. affirmative. Present tense, positive information. Are you clear? Is it clear? Yes, sir. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असतो आपल्या वाक्यांचा, त्याला आपण क्वेश्चन्स किंवा त्याला Interrogative. व्हेरी गुड किंवा त्याला आपण इंट्रोगेटिव्ह म्हणतो. म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य. मग मला सांगा, आपल्या कम्युनिकेशनची ती एक गरज असते की नाही? माहिती जाणून घेणं, माहिती काढून घेणं, चौकशी Yes. करणं, है की नाही? मग चौकशी कशी करायची हे आपल्याला समजून घेण्यासाठी इंग्लिशमध्ये कोणत्या 2 पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर WH question. व्हेरी गुड. WH क्वेश्चन्स अँड सांगा पुढं. Verbal question. करेक्ट, व्हेरी गुड. Verbal question. आणि दुसरा आहे वर्बल क्वेश्चन. ओके, त्याच्यापेक्षा वेगळी पद्धत नसते, लक्षात घ्या. परत अजून एक लक्षात घ्या, हे वर्बल क्वेश्चन्स परत निगेटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह वर्बल किंवा पॉझिटिव्ह वर्बल, एवढं लक्षात घ्या. पण आपले प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते बघा. यू आर रेडी, यू हॅव टेकन लंच, यू आर स्टडिंग. बरोबर आहे का माझं हे प्रश्न विचारणं? You are ready, you are No. studying. Why is it not proper? Why am I wrong? Are you ready? Correct, very good. मग तुम्ही म्हणायचं असतं, are you ready? Are you studying? Are you getting or not? These are the ways. तुम्ही जर असं म्हणत असाल, you are studying, you are ready, तर ऍक्च्युली ते असतात स्टेटमेंट्स आणि आपण त्याला टोन देत असतो क्वेश्चनचा. कळते? Yes. तर that is not expected in pure English or international English. Are you clear? Okay. Yes. Yes, sir. Okay, let me take a break of 1 minute. I have some problem.
Okay. Sorry for discontinuation. So have you understood this? Yes, sir. हा, Yes, sir. ठीक आहे. मग आता हे व्हर्बल क्वेश्चन्स विचारण्यासाठी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणते कोणते आहेत. ओके. आणि WH क्वेश्चन्स विचारण्यासाठी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे WH वर्ड्स आणि त्यांचं वाक्यामध्ये स्थान कुठं असतं हे पण माहीत असणं गरजेचं आहे. आणि कोणत्या WH वर्डचा सेन्स किंवा कोणता WH वर्ड कोणत्या सेन्सनी वापरात आणला जातो हे आपल्याला माहीत पाहिजे. जसं की आपण मगाशी चर्चा केली, ठिकाण जाणून घ्यायचं आहे, वेळ जाणून घ्यायची आहे, वेन वगैरे. आर यू क्लिअर? Yes, sir. हा. Yes, मग आता हे व्हर्बल क्वेश्चन्स निगेटिव्ह कसे असू शकतात? जसं की आरंट यू रेडी, जसं मी आर यू रेडी असं विचारत असतो तसंच आरंट यू रेडी, डोंट यू स्टडी, डोंट यू लाईक, हॅवंट यू टेकन इट, आर यू गेटिंग ऑर नॉट, वॉजंट ही प्रेझेंट, करेक्ट. बघा आता हे Yes, sir. लक्षात घ्या. तर ऑल दिस आर द वेज ऑफ आस्किंग निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन्स. Verbal questions are of two types as we have seen. They are positive verbal questions or negative verbal questions. Okay, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार वाक्याचा कोणता आहे माहिती आहे? Exclamatory Exclamatory sentences. sentence. करेक्ट, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. त्याला तुम्ही म्हणत असता उद्गारवाचक वाक्य. मग याचा फारसा आपल्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये समावेश असतो का नसतो? नसतो सहसा. प्रोफेशनल नसतो. हा, करेक्ट. तरी पण आपण त्याचे वेज शिकून घेतले पाहिजेत. कधी कधी आपल्याला सरप्राईज होतं आहे की नाही, कधी कधी धक्का बसतो. तर तो धक्का कसा व्यक्त करायचा, तर आपल्याला वापर करावा लागतो व्हॉट अ, किंवा दुसरी पद्धत आहे हाऊ. How. हां, दुसरी पद्धत आहे हाऊ. आणि तिसरी एक पद्धत आहे युजिंग द इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन्स कोणते आहेत माहिती आहे? जसं की वाव, अलास, आहे की नाही, हुर्रा, आउच, माहिती आहेत हे शब्द तुम्हाला? तर ती एक तिसरी पद्धत आहे. कशाची? फॉर एक्सप्रेसिंग सर्टन इमोशन, रिॲक्शन ऑर फिलिंग. ओके. तर याच्यामध्ये आपण फारसा वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही आहे. पुढे जाऊयात. डू यू नो द फोर्थ टाईप ऑफ सेंटेन्सेस? Imperative. Imperative. व्हेरी गुड. इम्पेरेटिव्ह. त्याला काय म्हणता तुम्ही मराठीमध्ये? आज्ञार्थी. हा, आज्ञार्थी वाक्य. ओके. तर आज्ञार्थी वाक्यामध्ये परत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा, आज्ञार्थी वाक्य. Order, advice. करेक्ट, व्हेरी गुड, गो Request. अहेड. ऑर्डर, देन ॲडवाइस ऑर सजेशन, देन रिक्वेस्ट. हां, देन थर्ड टाईप इज रिक्वेस्ट. व्हेरी गुड. मग आपल्याला हे जमलं पाहिजे की नको? कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला कधी कधी ऑर्डर द्यावी लागते, समोरच्याकडून आपल्या पद्धतीनं कामं करून घ्यावी लागतात. मग ती कामं करून घेण्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीनं बोलणं गरजेचं आहे. तुम्ही योग्य पद्धतीनं बोललात तर समोरच्याला समजेल की त्याला ते काम करायचं आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? जसं तुम्हाला वाटतंय की समजा आपण क्लासमध्ये आहोत आणि तुम्हाला फार इट इज गेटिंग हॉट, ओके, और स्वेटिंग सपोज, आणि मला सांगायचं की सर फॅन ऑन करा. कसं सांगणार? आयदर यू विल हॅव टू टेक हेल्प ऑफ ऑर्डर Request. और रिक्वेस्ट. करेक्ट. रिक्वेस्ट इज बेटर देन ऑर्डर. हे सांग की असं म्हणणार सर फॅन इज ऑन म्हणणार? No. No, sir. If you say so, then I will get confused. I'll not do what you are expecting. Are you clear? But when you will say, sir, please put on the fan, then directly I will go and do it. Are you clear? Yes, sir. हां. सो आपलं काम होणार की नाही होणार हे आपण काय बोलतोय त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून बोलण्याच्या पद्धती आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? तुमचा प्रश्न जर समोरच्याला समजत नसेल, तुमचं बोलणं जर समोरच्याला समजत नसेल, तर साहजिकच तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळणार नाही किंवा तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. आर यू क्लिअर? Yes.
मग तुम्हाला याचे वेज कसे असतात हे माहीत असणं गरजेचं आहे, इम्पेरेटिव्हचे वेज. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ॲक्शन डिनोटिंग जे मेन व्हर्ब आहे ते वाक्याच्या सुरुवातीला येत असतं. बघा, ऑर्डर्स असतील किंवा ॲडवाइसमध्ये असेल. ओके, तर फॉर एक्झाम्पल गो, आस्क, प्ले, डाउनलोड, अपलोड हे काय आहेत, तर दीज आर ॲक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब्स विच ऑकर ॲट द बिगिनिंग ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. And in request, just that word please occurs before those verbs. Please open, please ask, please download, please upload, please tell. Are you clear? Is it clear? Yes, sir. Yes, sir. तर आपल्याला बघा, जेव्हा या सगळ्या प्रकारचे वाक्य समजतात तेव्हा आपलं कम्युनिकेशन व्यवस्थित होतं. मग परत आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या प्रकारची वाक्य टेन्सेसमध्ये कशी फॉर्म केली जातात वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये. याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. जे स्टेटमेंटचेच प्रकार आहेत. बघा, हे जे स्टेटमेंट्स आहेत की नाही, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह, बघा हे दोन हायलाईट केलेले. तर याच्यामध्ये पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन्स पण येतात किंवा प्रश्नसुद्धा पॅसिव्ह पद्धतीने विचारले जातात. जसं की मी तुम्हाला विचारतोय, तुमच्याकडून सध्या कोणता विषय शिकण्यात येत आहे? Which subject is being understood by you? What type of question is this? Correct. It is way Passive of voice. correct. It is passive voice. It is a question asked with the help of passive voice. Are you clear? Is it clear? Yes, sir. So now I will share another screen and you will or we will proceed further. Just excuse me for a minute. मला मेलला फक्त फॉरवर्ड करा तेवढं एकच. त्यामुळे मॅडम. Okay, so is my another screen visible to you? चला आपण आता पुढे जाऊयात. बघा, हे ऑलरेडी तुम्ही बघितले गेल्या वेळेस इन लास्ट सेमिस्टर. सो विल डायरेक्टली कम टू द मेन पॉइंट ऑफ आवर डिस्कशन. बघा, इथं ते शब्द पण आहेत. आपण जे आता WH वर्ड शिकलो किंवा त्याची चर्चा केली, हे सगळे शब्द, त्याचा सेन्स वगैरे आहे तिथं एक्झाम्पल्स, ते बघा. त्याच्यानंतर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स काय असतात ते बघा. बघा, याच्यामध्ये आता महत्त्वाचा भाग, ॲज फार ॲज ग्रामर इज कन्सर्न, टेन्सेस आर कन्सर्न, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज वर्ब्स. याच्यामध्ये दिसते स्क्रीन सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. क्रियापदांचे दोन प्रकार बघा. एक आहे मेन व्हर्ब आणि दुसरा आहे हेल्पिंग ऑर सपोर्टिंग व्हर्ब्स. आता हे मेन व्हर्ब्स काय असतात, तर ज्या शब्दांच्या शेवटी तुम्ही ने प्रत्यय लावता, मराठी शब्दांच्या शेवटी ने प्रत्यय लावता, ते सगळे ॲक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब्स असतात. जसं जाणे, बसणे, पिणे वगैरे. आता हे जाणे, खाणे, रडणे, अभ्यास करणे वगैरे, तर हे जे आहेत ने फॉर्म असणारे, दे आर टाइम पॅसिव्ह.
किंवा त्याच्यातून कोणतीही वेळ व्यक्त होत नाही. पण जाण्याचा जो व्हेरियंट आहे, पास्ट व्हेरियंट, गेला त्याच्यातून वेळ व्यक्त होते, जाईन त्याच्यातून वेळ व्यक्त होते. समजते? जात आहे, जात होता, वेळ व्यक्त होते. कळते? कळते की नाही कळत? Yes, sir. Yes, हां, sir. लक्षात घ्या. मग ह्या मेन व्हर्बचे दोन प्रकार तुम्ही इथे बघताय की एक आहे ॲक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब्स, क्रियादर्शक मुख्य क्रियापद, आणि त्याच्यामध्ये आपण खाली बघितलंय बघा की दे हॅव 5 फॉर्म्स. मग ते कसे आहेत ते आपण बघणार आहोत. आणि दुसरं आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. मग ते कोणते आहेत तर इथं बघा तुम्हाला दिसतंय बघा. आता टू सॉल्व हे आपण ॲक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब घेतलं तर त्याचा मराठी अर्थ सोडवणे असा होतो. सोडवणे या शब्दातून कोणताही काळ वेळ लक्षात येत नाही, पण सोडवतो, सोडवला, सोडवलेला आणि सोडवत याच्यातून विशिष्ट काळ व्यक्त होत आहेत. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. आणि ते काळ Yes, कोणते sir. आहेत? ते काळ कोणते आहेत तर तेच आहेत जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आर यू क्लिअर? Yes, sir. हां. आणि आपले जे मुख्य 3 काळ आणि त्या प्रत्येकाचे 4 उपप्रकार असे 12 काळ होतात. त्या 12 काळामध्ये हीच वेगवेगळी रूपं, क्रियापदांची वेगवेगळी रूपं वापरली जातात. कळतंय? पण तुम्हाला समजून घेणं काय गरजेचं आहे की कोणता काळ कोणत्या सेन्सने वापरला जातो, आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे की सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस, दीज आर द 4 टाइप्स ऑफ ईच मेंटेन्स, राईट? हे तर माहिती आहे की नाही सगळ्यांना? Yes, sir. हां. Yes, sir. हां. मग त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला हे माहीत करून घेणं गरजेचं आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स कोणत्या सेन्सने वापरला जातो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कोणत्या सेन्सने वापरला जातो, कोणत्या क्रिया आपण त्याच्यातून व्यक्त करतोय, किंवा आपल्या मनामध्ये जो विचार आहे तो कोणत्या टेन्समध्ये बसणारा आहे, कोणत्या टेन्स पॅटर्नमध्ये बसणार आहे. दॅट जजमेंट मॅटर्स अ लॉट इन कम्युनिकेशन. मला जर समजा आत्ता सध्या या क्षणी सुरू असलेली क्रिया सांगायची आहे तर मला कोणता टेन्स वापरावा लागेल? Present. Present tense. व्हेरी गुड. प्रेझेंट वापरावं लागेल आणि प्रेझेंटमध्ये पण पुढे प्रेझेंट कंटिन्युअस वापरावं लागेल, राईट? Yes, sir. जसं की Yes, sir. बघा आता तुमची एक क्रिया सुरू आहे की ऐकण्याची, माझी क्रिया सुरू आहे बोलण्याची, तर मी म्हणेन आय एम स्पीकिंग, किंवा दुसऱ्या बाजूला असं म्हणेल यू आर लिसनिंग. मग हे झालं बरोबर बोलणं. पण इथं याच्यापेक्षा मी वेगळा, करेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याच्यापेक्षा वेगळं काही मी बोलत असेल तर दॅट कम्युनिकेशन विल बी नॉट ॲक्सेप्टेबल अँड देअर विल बी कन्फ्युजन, मिसअंडरस्टँडिंग अँड ऑल नेगेटिव्ह आस्पेक्ट्स. ट्राय टू अंडरस्टँड अँड यू विल नॉट गेट पॉझिटिव्ह फीडबॅक फ्रॉम द रिसिव्हर्स. आर यू क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, sir. हां. Yes, sir. समजा मी 11:30 वाजता, किंवा आपण लेक्चरची सुरुवात कधी केली 10:30 वाजता, ठीक आहे, 10:30 वाजता सुरुवात केली आपण. मग ती क्रिया कशी झाली तर नुकतीच झाली आहे, थोड्या वेळापूर्वी. तर थोड्या वेळापूर्वी झालेली ती क्रिया, लेक्चर सुरू करण्याची क्रिया, मला कोणत्या काळामधून व्यक्त करावी लागेल? Perfect. Past continuous. Past continuous. Past. नो. कोणीतरी सांगितलं, स्टुडंटने सांगितले का? मेल स्टुडंट. Perfect. करेक्ट, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. Present. हां. मग लक्षात घ्या की नुकत्याच झालेल्या क्रिया, रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन्स आर एक्सप्रेस्ड विथ ऑर थ्रू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग हे कसं व्यक्त करायचं तर आय हॅव स्टार्टेड लेक्चर ॲट 10:30. बघा, आय हॅव स्टार्टेड, इथं तुम्ही आय एम स्टार्टिंग अँड आय वुड स्टार्ट असलं काही म्हटलं तर ते चुकीचं आहे. कळते? कळते की नाही कळत? Yes, sir. Yes, sir. Sir. म्हणजेच तुम्हाला इथं लक्षात घ्या की हे जे 12 काळ आहेत की नाही, त्यातला प्रत्येक काळ कोणत्या सेन्सने वापरला जातो, कोणते रिफ्लेक्शन्स आहेत, त्याचे अर्थ कसा व्यक्त होतो, याचं थोडंसं अंडरस्टँडिंग, लर्निंग तुम्ही केलं पाहिजे. अँड ऑलरेडी दॅट मटेरियल इज विथ यू. ओके, अँड इफ यू हॅव डाउट्स, एनी प्रॉब्लेम्स, देन आय एम हिअर टू सपोर्ट यू. आर यू क्लिअर?
पण याच्यामध्ये एकदा क्लिअर व्हा, तुमच्या आयुष्यामध्ये पुढं जाऊन तुम्हाला इंग्लिश या गोष्टीची भीती कधीच वाटली नाही पाहिजे. आणि भीती तेव्हा निघून जाते जेव्हा आपल्याला हे सगळं ज्ञान माहीत असतं, बेसिक्स माहीत असतात. बेसिक्स माहीत असतील तर कोणालाही घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही, लक्षात घ्या. आर यू क्लिअर? ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. तर हे लक्षात आलं का सगळ्यांच्या, जे आपण स्क्रीनवर डिस्कस Yes, करतो? sir. हां, Yes. तर मग लक्षात घ्या, आपण सिंपल आपले एकूण काळ सांगा किती आहेत एकूण, आता मी सांगितलेलं 12. 12 आहे. 12. करेक्ट करेक्ट. त्या 12 मधल्या 2 काळामध्ये आपण हे पहिलं रूप वापरत असतो. कोणतं? बघा, हे जे हायलाईट केलेलं दिसतं की नाही तुम्हाला, प्रेझेंट फॉर्म किंवा MV1 2 काळामध्ये वापरत असतो. आणि ते 2 काळ कोणते आहेत? तर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. डू एग्री विथ मी? जसं की येस सर. हां, जसं की आय, वी, यू, दे सॉल्व प्रॉब्लेम्स. बघा, आपण ह्या सॉल्वचा विचार करतोय, ते स्क्रीनवर आहे क्रियापद. आणि ही, शी, इट सॉल्व्स प्रॉब्लेम्स. सॉल्व्स म्हणतोय मी, कळते? दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये शाल किंवा विल नंतर, Shall. हां, शाल किंवा विल नंतर तुम्ही काय वापरत असतात? तर ही रूप वापरत असतात. बघा, जे मी हायलाईट करतोय, आहे की नाही? शाल सॉल्व, विल सॉल्व, शाल सर्च, विल सर्च, आहे की नाही? शाल सेंड, विल सेंड वगैरे. आर यू क्लिअर? राहिले काळ किती? 12 पैकी 10 काळ राहिले. 2 काळामध्ये कोणते रूप असतात ते बघितलं आपण, आहे की नाही? त्याच्यानंतर दुसरा फॉर्म आहे, हा कोणता? पास्ट फॉर्म. तो किती? Past. हां, कोणत्या काळामध्ये वापरला जातो? सिम्पल फास्ट. करेक्ट, सिंपल पास्टमध्ये, एका Simple काळामध्ये. past. करेक्ट, व्हेरी गुड. तर 3 काळाचा प्रश्न मिटला. राहिले काळ किती? 9. जाऊयात आपण पुढे. बघा, हा तिसरा फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपल. आणि त्याचे अर्थ बघा तुम्ही कसे आहेत. लेला, लेली, लेले हे प्रत्यय शेवटी येत आहेत, मराठी प्रत्यय अर्थाच्या शेवटी. तर हा फॉर्म 3 काळामध्ये वापरला जातो. Past perfect, present perfect, and future perfect. व्हेरी गुड, करेक्ट. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. याच्यामध्ये त्याला आपण पूर्ण काळ म्हणतो. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. मग पूर्ण वर्तमान काळातून मगाशी सांगितल्याप्रमाणे नुकतीच झालेली क्रिया व्यक्त करत असतो. पास्ट परफेक्टमधून पूर्वी भूतकाळामध्ये पूर्ण झालेली क्रिया व्यक्त करत असतो. आणि फ्युचर परफेक्ट टेन्समधून भविष्यात ठराविक वेळी पूर्ण झालेली असेल एखादी क्रिया, असं आपण ॲझम्पशन करत असतो. जसं की उद्या समजा, उद्या पण आपलं 11:30 लेक्चर आहे. तर टुमॉरो ॲट 11:30 वी विल हॅव completed our lecture. We will have completed. कळते? आपण आपलं लेक्चर पूर्ण केलेलं असेल. दॅट इज आवर ॲझम्पशन. Future. हां, दॅट इज आवर ॲझम्पशन अबाउट फ्युचर, आहे की नाही? पण ते ॲझम्पशन कधी करतोय आपण? वर्तमानात करतोय, आत्ता करतोय. आर यू क्लिअर? म्हणजेच काय, तर कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली आहे, कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली होती, पूर्ण केलेली होती, आणि कोणीतरी कोणती तरी क्रिया पूर्ण केलेली असेल. या सेन्सने आपण हा तिसरा फॉर्म वापरत असतोय. मग आपले एकूण झाले 6, 12 पैकी 6 काळ कव्हर झाले. राहिलेले किती काळ आहेत? किती? 6. 6. हां, मग त्या 6 काळामध्ये आपण हे शेवटचं रूप वापरत असतोय. त्यालाच आपण ING फॉर्म म्हणतो, किंवा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणतो, किंवा MV4 म्हणतो. मग बघा, जिथं जिथं तुम्हाला त्या 12 काळामध्ये जिथं जिथं तुम्हाला कंटिन्युअस हा शब्द दिसतो, कंटिन्युअस, तिथं तिथं तुम्ही हा फॉर्म वापरायचा असतो. मग असे कंटिन्युअस टेन्सेस किती आहेत? 6. 6 आहेत. करेक्ट. कोणते? तर प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, आहे की नाही? परत पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. एम आय राईट? Yes, sir. Yes. किंवा तुम्ही असं पण सांगू शकताय, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस.
राईट? येस. हां, तर हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर आपल्याकडे या क्रियापदांची ॲक्शन डिनोटिंग मेन व्हर्बची यादी आपल्या माइंडमध्ये भरपूर असली पाहिजे. कोणत्या क्रियेला काय म्हणायचं, त्याचे फॉर्म्स कोणते आहेत माहीत पाहिजे सगळं, आहे की नाही? गोड म्हणायचं की वेंट म्हणायचं, आहे की नाही? बरेच जणांचं असं कन्फ्युजन होत असते, आहे की नाही? वेंट म्हणायचं की गोड म्हणायचं, कारण आलेलं हां करेक्ट. बऱ्याच वेळा असं होतं की ईडी वापरायचं की त्याचा फॉर्म कोणता आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसते. तर माझ्याकडे एक लिस्ट आहे, तुम्हाला मी देईन, मला आठवण करा, or you can contact. I have a list of around 1000 verbs with all these forms, and that too with Marathi meaning also. They will help you in communication. ओके. आणि हे लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्या क्षणी कोणतं क्रियापद वापरावं लागेल तुमच्या भविष्यामध्ये, फ्युचरमध्ये, याचा अंदाज आपण नाही घेऊ शकत. वापरायचं तर आहे आणि समजून पण घ्यायचं आहे. समोरच्या बोलणाऱ्यानं एखादं क्रियापद वापरलं तर त्याचा अर्थ पण समजून घ्यायचा आहे. तो शब्द जर आपल्या डिक्शनरीमध्ये नसेल तर साहजिकच आपल्याला त्याचं बोलणं समजणार नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? इज इट मेकिंग सेन्स? येस सर. हां, लक्षात घ्या. तर ठीक आहे. तर बघा, हा पॅटर्न आपण सगळ्या ॲक्शन डिनोटिंग व्हर्ब्सना वापरू शकतोय. आता पुढं आपल्याला महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की दीज प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स. ओके, बघा या प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब, आता मी थोडंसं हा स्क्रीन लहान करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे क्लिअरली. ओके, माझी स्क्रीन दिसते आता? Yes, sir. हां, टेन्समध्ये आत्ता जे आपण 12 काळ बघितले त्यामध्ये या दोन गोष्टींचे कॉम्बिनेशन्स असतात बघा, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि ॲक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब्स. बघा, या दोन्हींचेच कॉम्बिनेशन आहेत. वाक्य म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही. दे आर द कॉम्बिनेशन्स ऑफ ऑल दीज प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स which you are able to see at the bottom of this page, and all those action denoting main verbs, their forms. Do you agree with me? Yes, sir. हां, Yes, sir. तुम्हाला फक्त एवढ्या पानावर बघा, हे जे पान तुम्हाला दिसते की नाही, स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटलंच, याच्यावरच थिंकिंग करायचं आहे. हे समजून घ्यायचं आहे कसे कॉम्बिनेशन्स होतात, कोणत्या काळामध्ये कसे कॉम्बिनेशन्स होतात. आर यू क्लिअर? जसं की येस सर. हां, जसं बघा, तुमचा एक काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, बरोबर? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कोणते सपोर्टिंग व्हर्ब्स वापरत असता तुम्ही? Amizar. करेक्ट, ॲमिजार. आणि त्याच्यासोबत येणारं मुख्य क्रियापद कोणतं असतं? कोणत्या फॉर्ममध्ये असतं? ING. ING फॉर्ममध्ये. ING फॉर्म मध्ये. करेक्ट, व्हेरी गुड. किंवा तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो तर त्याच्यामध्ये सपोर्टिंग व्हर्ब्स कोणते असतात? डू डज. डू डज. आणि मुख्य क्रियापदाचा येणारा फॉर्म कोणता असतो? MV1, राईट? Yes. हां, तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे तर त्याच्यामध्ये येणारे सपोर्टिंग व्हर्ब्स कोणते असतात? Have. हॅव. करेक्ट, व्हेरी गुड. आणि येणारा मुख्य क्रियापदाचा फॉर्म कोणता असतो? MC3. ईडी. करेक्ट, MV3. ओके, त्याच्यानंतर तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स असतो, त्याच्यामध्ये येणारं सपोर्टिंग हॅड. करेक्ट. आणि त्याच्यानंतर येणारे मुख्य क्रियापदाचं रूप MV3. 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 व्हेरी गुड. तुमचा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, येणारे सपोर्टिंग वॉज वेअर. करेक्ट, वॉज वेअर. आणि मुख्य क्रियापदाचं रूप MV4. 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 करेक्ट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर तुमचा सिम्पल पास्ट टेन्स आहे, Did. त्याच्यामध्ये Did. येणारं Did. सपोर्टिंग वर्ब डीड. करेक्ट. आणि डीड नंतर येणारं मुख्य क्रियापद हे असतं, लक्षात घ्या. Yes. हां, किंवा त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून हे असतं, डीड प्लस गो म्हणा किंवा वेंट म्हणा. आर यू क्लिअर? किंवा डीड आस्क म्हटलं काय आणि आस्कड म्हटलं काय, दोन्ही सेम. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. डीड रन म्हटलं काय आणि रॅन म्हटलं काय, दोन्ही सेम. डीड ड्रिंक म्हटलं काय आणि ड्रँक म्हटलं काय, दोन्ही सेम. आर यू क्लिअर? Yes, sir. हां, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमचा एक काळ आहे
सिंपल फ्युचर टेन्स. ओके, कोणता काळ आहे? सिंपल फ्युचर टेन्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला यांचा वापर करावा लागतो, शाल बी आणि विल बी. सॉरी, Sir, future continuous tense. let me correct myself. In simple future tense, this be will not be there. Okay, in simple future tense, this structure will be there. Are you clear? Yes. And as you have rightly noted, the first forms, see the highlighted these forms will be in future continuous tense. Are you clear? Yes, sir. Yes. Yes, sir. त्याच्यानंतर येणारा फ्युचर कंटिन्युअस आहे म्हटल्यानंतर येणारा मुख्य क्रियापदाचा फॉर्म कोणता असेल? MV4. M4. व्हेरी गुड. त्याच्यानंतर तुमचा एक काळ आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, राईट? फ्युचर परफेक्ट टेन्स, परफेक्ट हा शब्द आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये येणाऱ्या मुख्य क्रियापदाचा फॉर्म कोणता असेल? MV3. करेक्ट, MV3. व्हेरी गुड. तर बघा, हे कॉम्बिनेशन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्या पलीकडं हे जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत की नाही, बघा हे खालचे बॉटमला दिसते, त्यांचे अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मराठी अर्थ समजून घ्या, काय अडचण नाही. ॲमचा अर्थ मराठी कोणता? ॲमचा मराठी अर्थ काय आहे? आय ॲम आहे. आहे. ईचा मराठी अर्थ आहे. आहे किंवा आहेत, लक्षात घ्या. जसं की ही इज माय फादर. बघा, रिस्पेक्टिव्ह सेन्स मराठीमध्ये जो सन्मानाचा सेन्स असतो की नाही, तो मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये नाही आहे. ही इज माय फादर, तो माझा वडील आहे म्हणणार की ते माझे वडील आहेत म्हणणार? माझे वडील आहेत. आहेत. हा, म्हणजे त्या इजला दोन अर्थ आहेत. कोणते कोणते? आहे आणि आहेत. करेक्ट. देन आर. आहोत. आहात. करेक्ट. आहात, आहोत, आहेत, आहेस, आहे की नाही, हे सगळे अर्थ आहेत. मग कोणत्या प्रोनाउनच्या संदर्भात आपण ते क्रियापद वापरतोय त्याच्यावरून त्याचे अर्थ बदलतील. जसं की यू आर, तुम्ही आहात. पण माझ्यासमोर एक व्यक्ती असेल तर मी त्याला म्हणत असेल यू आर, तर तू आहेस. आर यू क्लिअर? येस. हा, म्हणजे मी समोरच्या एका व्यक्तीला उद्देशून बोलतोय की अनेकांना उद्देशून बोलतोय, त्याच्यावरून त्या आरचे अर्थ बदलतील किंवा ईदचा पण अर्थ तसाच बदलेल. आर यू क्लिअर? म्हणजे मी भावाच्या संदर्भात बोलतोय की वडिलांच्या संदर्भात बोलतोय. भावाच्या संदर्भात, लहान भावाच्या संदर्भात असेल तर रिस्पेक्टचा सेन्स नसेल. I'll say he is my brother, तो माझा भाऊ आहे. बट he is my father, ते माझे वडील आहेत. Are you clear? Yes, sir. Try to understand all these things. And I think the time is not permitting us to proceed further. In our next lecture, we will continue with this discussion. Okay? And are you ready for sparing your 10-15 minutes for this screen, whichever is visible to you? Yes. Yes, sir. You should spare. No one will dare to challenge you as far as English is concerned. But you have to spare your time. Without sparing time, things will not come to you. Are you clear? Yes. Yes, sir. Okay. So let's stop here for now. Remaining discussions will be held in our next lecture. We'll go for the attendance. Roll number 1. Present, sir. 2. 3. Present, sir. 4. Roll number 4. Present, sir. 5. Present, sir. 6. Present, sir. 7. Be fast. Roll number 7. Snehal Dalve. Present, sir. Roll number 8. Present, sir. 9. Present. 10. Present. 11. Present. 12. Be fast. Roll number 12 is absent. Okay. Roll number 13. Present, sir. 12 पण आहेत, 13 पण आहेत. Roll number 14. Present, sir. 15. Roll number 15 is absent. 16. 17.
Present, sir. 18, Yes, sir. 19. Roll number 19 is absent. 20, Present, sir. 21, Present, sir. 22, Yes, sir. 23, Present, sir. 24, Yes, sir. 25, Present, sir. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, 28 is absent. ठीक है. 29, 30, Yes, sir. 31, Present, sir. 32, 32 is absent. 33, Present, sir. 34, Present. 35, Present. 36, Present, sir. 37, Present, sir. 38, 38 is absent. Then 39, Present, sir. 40, Yes, sir. 41, 41 is absent. 42 is absent. 43, 43 is absent. 44, Present, sir. ठीक है. 45, Present, sir. 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, Present, sir. 50, Present, sir. 51, Present, sir. 52, Present, sir. 53, Present, sir. 54, Present, sir. 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Present, sir. 58, Present, sir. 59, Present, sir. 60, Yes, sir. 61, Present, sir. 62, Present, sir. 63, Yes, sir. 64, Present, sir. 65, 65 is Present, absent. 66, Present, sir. 67, Present, sir. ठीक है. 67, Present, sir. 68, 68 is absent. ठीक है. I think 68 is the last number, right? Sir, 28 present. Okay. 28 is present. Okay. Anyone else? Okay. So let us stop here for now. Whatever the remaining discussions are, we will continue with them in our next lecture. Thank you.